नमस्कार, आपण पाहत आहात इंडियाचा आवाज न्यूज चॅनल। शिरोळ तहसील कार्यालयातील दाखले प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, अवाढव्य शुल्क व अनधिकृत हस्तक्षेपाचा आरोप। शिरोळ तहसील कार्यालयातून दिल्या जाणाऱ्या विविध शासकीय दाखल्यांच्या प्रक्रियेत मोठ्या गैरप्रकारांचा आरोप पुढे आला आहे। दाखले मंजुरीची प्रक्रिया सुलभ करावी, मंजुरी केवळ जबाबदार शासकीय अधिकाऱ्यांकडूनच व्हावी आणि अवाढव्य शुल्क उकळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी प्राध्यापक अमोल गावडे यांनी केली। यावेळी बोलताना प्राध्यापक गावडे यांनी गंभीर आरोप करताना सांगितले की दाखल्यांची मंजुरी शासकीय अधिकाऱ्यांकडून न होता काही खासगी व्यक्तींमार्फत केली जात असल्याची माहिती समोर आली आहे। तसेच तहसीलदारांच्या डिजिटल स्वाक्षरीचा DSCचा वापरही अधिकृत व्यक्तीऐवजी त्रयस्थांकडून होत असल्याचे समजते। मंजुरीसाठी आवश्यक असलेले युजर ID आणि पासवर्ड हे सेतू चालकांकडे असून तात्काळ मंजुरीच्या नावाखाली हजारो रुपयांची मागणी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला। याशिवाय तालुक्यातील काही सेवा केंद्रांकडूनही नागरिकांकडून अवास्तव शुल्क आकारले जात असल्याचे निदर्शनास आणून दिले। दाखले मंजुरीची प्रक्रिया पारदर्शक व सुलभ करून अर्ज आलेल्या क्रमानेच वैद्यकीय कारणे वगळता पडताळणी करून मंजुरी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली। जास्त पैसे दिल्यास लवकर दाखला ही पद्धत तात्काळ बंद करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले। अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। दरम्यान या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना तालुका दंडाधिकारी तथा प्रभारी तहसीलदार कीर्ती पाटील यांनी सांगितले की लवकरच तालुक्यातील विविध मंडळ अधिकारी कार्यालयांमध्ये विशेष कॅम्प आयोजित करण्यात येणार असून या माध्यमातून दाखले प्रक्रिया सुलभ करण्यात येईल। शासनाने निश्चित केलेल्या शुल्कातच नागरिकांना दाखले उपलब्ध करून दिले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले। तसेच नागरिकांकडून अवास्तव शुल्क उकळणाऱ्या सेवा केंद्रांविरोधात लेखी तक्रारी दिल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करून केंद्रे बंद करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला। नागरिक व विद्यार्थ्यांनी आवश्यक दाखले वेळेत काढावेत आणि अडचणी आल्यास तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले। यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चूडमुनगे, जिल्हाध्यक्ष राकेश जगदाळे, प्राध्यापक अमोल गावडे, कृष्णा देशमुख, अक्षय पाटील, राजू आवळे, मंगेश नलावडे आदी उपस्थित होते। इंडियाचा आवाज न्यूजसाठी रवींद्र कांबळे। नमस्कार। आज आंदोलन अंकुश संघटनेमार्फत या ठिकाणी तहसीलदार मॅडमांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं। एक तालुक्याचा महत्त्वाचा आणि गंभीर विषय की विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले, मग ते SC, ST, NT, OBC, SC, BC, EWS व त्याचबरोबर इतर उत्पन्नाचे दाखल्यावर जे असतील, या संदर्भात हे दाखले सिक्वेन्स न घेता जो जादा पैसे देतो त्याचा पण दाखला त्या देतो, अशा संदर्भात अनेक तक्रारी आल्या होत्या। या संदर्भात आज तहसीलदार मॅडमांना भेटून की इथून पुढे सर्वांचे दाखले हे सिक्वेन्सनुसार त्या ठिकाणी मंजूर करण्यात यावेत, असे त्यांना या आशयाचे निवेदन देण्यात आले। त्याचबरोबर तालुक्यातील जेवढ्या सेवा केंद्र आहेत यांच्याकडून जी लूट होते किंवा सेतू केंद्र जे आहे यांच्याकडून या संदर्भात लूट होते, यांच्यावरती चाप लावावा आणि जर अशी कोणाची तक्रार जर आली तर त्या ठिकाणी त्यांचं सेवा केंद्र बंद करण्यात यावं, अशी मागणी या ठिकाणी तहसीलदार मॅडमांच्याकडे करण्यात आली। याच्यामध्ये गंभीर बाब या ठिकाणी निदर्शनास आलेली आहे की आपल्या तालुक्याचे जे तहसीलदार होते त्या तहसीलदारांची डिजिटल सिग्नेचरची लॉगिन जे होतं ते एका त्रयस्थ व्यक्तीकडे होतं आणि हा व्यक्ती त्या डिजिटल सिग्नेचरचा वापर करून अनेक त्या ठिकाणी जो प्रथम येईल त्याला त्या ठिकाणी म्हणेल त्या पैशांना दाखले त्या ठिकाणी तो देत होता। याला कुठेतरी आळा बसावा, या संदर्भात ती मागणी केलेली आहे। यातून आम्हाला हे सांगायचं आहे फक्त की येत्या 2 महिन्यामध्ये जवळपास सर्व विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी सर्व दाखले लागणार आहेत। यासाठी आम्ही त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। त्या संदर्भात तहसीलदार मॅडमांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरच या ठिकाणी संपूर्ण तालुका स्तरावरती ठिकठिकाणी मंडळ विभागीय कॅम्प लावतो आणि कॅम्प लावून संपूर्ण विद्यार्थ्यांचे दाखले त्या ठिकाणी पूर्ण करून घेतो, असं त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे। आणि याचबरोबर त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे यापुढे जर कोणत्याही सेवा केंद्रातून जर तक्रार जर आली किंवा आमच्या क्षेत्रात असेल किंवा नागरिकांना देखील आव्हान आहे, जर कोणताही सेवा केंद्र या ठिकाणी दाखल्यामध्ये कुचंबणा करत असेल, जादा पैसे जर घेत असेल तर तक्रार ती तहसीलदारांच्याकडे करावी किंवा आंदोलनाशी संपर्क साधावा, त्याच्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल। धन्यवाद। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आपण पाहत रहा इंडियाचा आवाज न्यूज चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका।